नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। आज आपण बघतो आहोत अजिबात पाण्याचा एकही थेंब न टाकता बनवलेलं मातीच्या भांड्यातलं म्हणजे मातीच्या हंडीतलं सुकं चिकन। तर तुमच्याकडे जर मातीचं भांडं नसेल तर तुम्ही कुठल्याही खोलगट भांड्यामध्ये हे चिकन बनवू शकता। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या चमचमीत रेसिपीला। आता इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो। बोनलेस चिकनच्या ऐवजी तुम्ही करीकट चिकन पण होल जे चिकन असतं ते पण घेऊ शकता। तर याला मी 1 टीस्पून मी हळद लावलेली आहे, 1 टीस्पून मी आलं लसूण पेस्ट आणि हाफ टीस्पून मीठ लावून असं ठेवलेलं आहे। आता इथे एक मातीची हंडी मी घेतलेली आहे आणि ती हंडी अशी गरम करत ठेवलेली आहे। मातीचं भांडं आहे म्हणजे हे। यामध्ये मी 2 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे आणि 2 टेबलस्पून तेल टाकणार आहे। आणि आपलं तूप आणि तेल हे छान गरम झाल्यानंतर मी यामध्ये 2 जरा मीडियम साईजचे कांदे होते ते कांदे कट केलेले असे टाकलेले आहेत आणि हे कांदे मी अगदी गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहे। आता हे कांदे परतत असतानाच यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अशा तोडून टाकणार आहे आणि 2 मी लाल मिरची घेतलेली आहे, सुकी लाल मिरची आहे ती मी अशीच अख्खी टाकलेली आहे। त्यानंतर ते थोडासा कढीपत्ता पण मी हाताने असा कट करून म्हणजे हाताने असा थोडासा बारीक करून टाकलेला आहे आणि हे परत छान असं आपण परतून घेऊयात। आता इथे तुम्ही बघू शकाल कांदा हा गुलाबी झालेला आहे। आता यामध्ये मी 2 टोमॅटो घेतले होते ते कट केलेले टोमॅटो असे टाकलेले आहेत आणि हे कांदा आणि टोमॅटो मी परत छान असा एकदम अगदी एकत्र व्यवस्थित शिजेपर्यंत मी परतून घेणार आहे। थोडंसं परतून झाल्यानंतर यात मी थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीर पण आपण परतून घेऊयात। आता इथे मी कोरडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये 2 टीस्पून मी काश्मीरी मिरची पावडर, 2 टीस्पून मी साधी मिरची पावडर, 1 टीस्पून मी गरम मसाला, 1 टीस्पून मी जिरे पावडर, 2 टीस्पून मी धने पावडर, त्यानंतर 1 टीस्पून चिकन मसाला, 1/4 टीस्पून हळद आणि 1/4 टीस्पून मी मिरी पावडर घेतलेली आहे। आता कांदा आणि टोमॅटो पण आपला तेलात छान असा शिजलेला आहे। आता आपण यामध्ये जे आपण हे कोरडे मसाले घेतलेले होते ते कोरडे मसाले टाकून घेणार आहोत आणि हे छान असं 2 मिनिटं आपण परतून घेणार आहोत। कोरडे मसाले छान परतून झालेले आहेत। आता आपण यामध्ये चिकन टाकूयात आणि चिकन पण एक 5 मिनिटासाठी मी हाय फ्लेमवर असं परतून घेणार आहे व्यवस्थित, म्हणजे चिकनचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये अगदी हाफ टीस्पून म्हणजे अगदी चवीनुसार हे मी मीठ टाकलेलं आहे, कारण आपण चिकनला पण मीठ लावलेलं आहे त्यामुळे अंदाजे यात आपलं मसाल्यापुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे परत छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि फ्लेम जी आहे ती लो करणार आहोत आणि लो फ्लेमवर हे चिकन छान असं शिजवून घेणार आहोत। आता 5 मिनिटांनंतर परत मी हे चिकन चेक करणार आहे। तर असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्या। तर आपलं हे चिकन आता शिजत आलेलं आहे। शक्यतो चिकन हे पटकन शिजतं आणि त्यात आपण बोनलेस चिकन वापरलेलं आहे त्यामुळे हे अगदी 10 मिनिटात शिजेल। त्यामुळे हे असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि परत एक थोडा वेळ मी झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहे। आता परत एक 5 मिनिटांनंतर मी बघितलं तर हे आपलं चिकन मस्त असं छान असं शिजलेलं आहे आणि अतिशय टेम्पटिंग असं हे दिसत आहे। आता हे चिकन मला सुकं बनवायचं होतं त्यामुळे मी अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे यात, पण जर तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल तर थोडंसं गरम पाणी करून तुम्ही यात टाकू शकता किंवा चिकनचा जर स्टॉक असेल तर चिकनचा स्टॉक तुम्ही यात टाकून हे तुम्हाला थोडंसं ग्रेव्हीवालं चिकन बनवू शकता। आता यामध्ये मी 1 टीस्पून परत तूप टाकणार आहे आणि तूप टाकल्यानंतर परत मी झाकण ठेवून 2 मिनिटासाठी
गॅसवर असंच ठेवून देणार आहे, म्हणजे थोडंसं वाफ काढून घेणार आहे या चिकनला. आणि 2 मिनटानंतर आपण उघडून बघूयात चिकन. तर वा, मस्त असं छान असं एकदम चमचमीत आणि चटपटीत चिकन दिसत आहे. तर मस्त असं आपलं चिकन आता शिजलेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि आपलं चिकन हे हंडीतलं चिकन, पाणी न टाकता केलेलं मातीच्या हंडीतलं चिकन अगदी झटपट आणि चमचमीत असं तयार झालेलं आहे. गॅस बंद करायच्या आधी मी थोडीशी याच्यावर कोथिंबीर टाकली आणि मी आता गॅस बंद करून घेते आणि आपलं हे गरमागरम चिकन आपण डिश आउट करून घेऊया. माझ्या चॅनलवर खूप साऱ्या चिकनच्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपीज आहेत. त्यामध्ये चिकन, धनगरी चिकन, खरडा चिकन, चटपटीत चिकन, ड्राय चिकन, चिकन रस्सा, चिकन सुक्कं, कोल्हापुरी पद्धतीने बनवलेलं चिकन, अशा वेगवेगळ्या चिकनच्या, त्याप्रमाणे फिशच्या पण भरपूर अशा रेसिपीज आहेत. आणि अशा वेगवेगळ्या रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ते चेक करू शकता. आणि माझी ही आजची हंडी चिकनची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझी ही रेसिपी लाईक अँड शेअर नक्की करा. आणि अशाच वेगवेगळ्या चटपटीत आणि चमचमीत व्हेज नॉनव्हेज रेसिपीसाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार नवीन चटपटीत आणि चमचमीत झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही पण असेच नवनवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा.